नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, उद्या 15 जून आहे, सोमवार. 15, 16 आणि 17 विदर्भामध्ये एकदम जोरदार पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस विदर्भामध्ये एकदम जोरदार त्यात जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, रविवारी विदर्भात भंडारा गोंदिया भागामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. तसेच हा पाऊस सध्या तरी शेतकरी मित्र विदर्भामध्ये 15, 16 आणि 17 जवळजवळ पूर्ण विदर्भ जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील. तसेच 16 तारखेला विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र विदर्भामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, तसेच चिंचवड, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील 15, 16 आणि 17 तारखेला. तसेच 17 तारखेला देखील शेतकरी मित्र विदर्भात अमरावती, अकोला, अमरावतीमध्ये आणि तसेच नागपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. तसेच अकोला, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. तसेच शेतकरी मित्र तसे पाहायला असता उद्या सोमवारी 15 तारखेला परभणी, हिंगोली या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तसेच लातूरच्या काही भागामध्ये देखील हा नॉर्मल पाऊस पडू शकतो. तसेच माजलगाव, परळी या ठिकाणी देखील सर्वसाधारण पावसाची सरी येण्याची शक्यता आहे 15 तारखेला. तसेच केज, बार्शी, धाराशिव या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाच्या सरी होऊ शकतात उद्या 6 ते 7च्या टायमाला. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस बीडच्या काही भागामध्ये देखील होण्याची शक्यता आहे. तसेच 16 तारखेला देखील पाहिला असता 16 तारखेला देखील हा पाऊस लातूरच्या काही भागामध्ये राहील आणि परंतु विदर्भ साईडला हा पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस सध्या तरी आपण 3 दिवसाचा हवामान अंदाज सांगितला आहे 16, 17, 15, 16, 17 आणि 18 आणि महाराष्ट्रामध्ये लवकरच जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्र, महाराष्ट्रामध्ये इतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये लवकर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. ही सुरुवात 20 जूनपासून चांगला जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 20 जूनला मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी पडतील रात्री 12च्या टायमाला आणि 21 तारखेला मुंबई, रत्नागिरी, कोकण तसेच पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. तसेच बीड, जामखेड, पाथर्डी, पैठण, संभाजीनगर, जालना, माजलगाव, परळी या भागामध्ये देखील 21 तारखेपासून चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी आपण 21 तारखेपासून महाराष्ट्रात जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. पण सध्या 19 तारखेपर्यंत विदर्भ साईडला जोरदार पाऊस राहणार आहे. तरी अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.